इंधन टंचाईचा फटका आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा बसतोय। अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांची नांगरणी जी ती रखडली आहे आणि जे शेतकरी ट्रॅक्टरच्या मध्ये माल घेऊन जात आहेत, मार्केटमध्ये असेल किंवा महाबीजमध्ये असेल, त्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसतोय। कारण की डिझेल नसल्यामुळे ते आपला माल बाजारामध्ये विक्रीसाठी नेऊ शकत नाही, महाबीजमध्ये विक्रीसाठी नेऊ शकत नाही। आज सकाळपासून एका शेतकऱ्याचे 2 ट्रॅक्टर जे माल घेऊन महाबीजमध्ये चालले होते विक्रीसाठी, मात्र डिझेल अभावी दोनही ट्रॅक्टर रस्त्यामध्ये बंद पडलेले आहेत। आपण बघू शकतो, हा त्यापैकी एक ट्रॅक्टर आहे। शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत दासाभाऊ कणकर, त्यांचा हा ट्रॅक्टर आहे। सकाळपासून हे 2 ट्रॅक्टर जे आहेत हरभऱ्याचा माल घेऊन हे महाबीजमध्ये निघाले होते, मात्र रस्त्यामध्येच डिझेल संपलं आणि दोनही ट्रॅक्टर रस्त्यामध्येच बंद पडले आहेत। एक चिखली शहराला लागून असलेल्या खामगाव जालना या रस्त्यावरती बंद पडलेला आहे, तर दुसरा जो ट्रॅक्टर आहे खामगाव जालना रस्त्यावरती महिमळ या गावाजवळ बंद पडलेला आहे। सकाळपासून त्या ट्रॅक्टरचे जे चालक आहेत ते पेट्रोल पंप धारकांना विनंती करतायत की आमचे दोनही ट्रॅक्टर बंद पडलेले आहेत, त्यांना 5 लिटर तरी डिझेल द्या। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशामुळं पंप चालक हे कॅनमध्ये डिझेल द्यायला तयार नाही आहेत। परिणामी दोनही ट्रॅक्टर आता सध्या बंद पडलेले आहेत आणि ते माल विक्रीसाठी बाजारामध्ये घेऊन जाऊ शकत नाही। एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांना आता या डिझेल टंचाईचा फटका बसलेला आहे, नांगरणीसुद्धा होत नाही आहे। शेतकरी दासाभाऊ कणकर आहेत आपल्यासोबत, काय नेमकं त्यांना अडचण जाते, आपण काय नेमकी अडचण आहे? सकाळपासून तुमचे दोनही ट्रॅक्टर रस्त्यावरती बंद पडलेत, डिझेल मिळत नाही आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी प्लास्टिकच्या कॅनमध्ये डिझेल देण्यासाठी मनाई केलेली आहे, काय अडचणी जात आहेत सध्या? आज सकाळपासून आमचे दोन्ही ट्रॅक्टर रस्त्याला लागले असताना दोन्ही ट्रॅक्टरचं डिझेल आटपलं आणि सकाळपासून आमचे ड्रायव्हर प्रत्येक पंपावरच हिंडत आहे। बऱ्याच पंपावर डिझेल नाही, पण ज्या पंपावर डिझेल आहे ते कॅनमध्ये द्यायला तयार नाही। त्यामुळे आम्ही बियाणे महामंडळाकडे आमचा माल घेऊन चाललो होतो, तो दोन्ही ट्रॅक्टर आता रस्त्यात उभे असल्यामुळे आम्ही माल पोचू शकत नाही आणि सकाळपासून आमचे दोन्ही ड्रायव्हर हिंडत आहेत, त्यांना कोणीही डिझेल देण्यास तयार नाही। ही आज शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, सगळ्या शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे। नागाट्या थांबलेल्या आहेत, वखरपाड्या थांबलेल्या आहेत, काही माल काढण्याचा शेतकऱ्यांचा राहिलेला आहे, तसंच बाकी आहे। आणि जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणतात की इंधन भरपूर प्रमाणात आहे, मग इंधन आहे तर इंधन गेले कुठे? शेतकऱ्यांना जर मिळत नाही तर ते कोणाला मिळू राहिले? आज आमचा जर माल गेला नाही तर उद्या 31 मार्च जवळ आलाय, आम्हाला पैसे मिळणार नाहीत, आमच्या बँका थकणार आहेत, आमचे व्यवहार थकणार आहेत आणि ह्या अडचणी आमच्यासारख्या बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांना आलेल्या आहेत। यातून जिल्हाधिकाऱ्यांनी आणि देशांनी धडा घेऊन कुठंतरी आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत आणि बरेच संशोधन सक्षम आहेत, पण त्यांना कुठंतरी प्रोत्साहन देऊन देश कसा आत्मनिर्भर होईल ऊर्जेच्या बाबतीत या दृष्टीने यातून धडा घेऊन पावलं उचलावी, ही आम्हाला या देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे। सध्या आता जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश काढले की प्लास्टिकच्या कॅनमध्ये कोणालाही डिझेल देऊ नये, पेट्रोल देऊ नये, त्याचा परिणाम आता शेतकऱ्यांवरती सुद्धा होतोय। इथपर्यंत ठीक आहे, मात्र यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करणार होते? शेतकऱ्यांना काय कसा दिलासा मिळेल? शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मोबलक डिझेल म्हणजे त्यांचे ते आरशी बुक असतंय, त्यांना ते कॅनमध्ये मिळालं पाहिजेत, कारण की यांनी ट्रॅक्टर पंपावर आणला पाहिजेत। पंप 20-20, 25-25 किलोमीटर पंप आहे, तिथं आल्यानंतरही डिझेल मिळत नाही आणि ज्या पंपावर एखाद्या डिझेल आहे तिथं 200-200 वाहनं अगोदरच उभे असतात, म्हणजे त्या ट्रॅक्टरधारकांनी तिथं उभं राहायचं का शेतात कामं करायचे? डिझेल नसल्यामुळे सगळीकडेच ही परिस्थिती आहे, तरी त्यांना त्या आरशी बुकवर डिझेल देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढावे अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे। नक्कीच, तर हे होते शेतकरी दासाभाऊ कणकर। 2 ट्रॅक्टर जे डिझेल अभावी त्यांचे रस्त्यावरती बंद पडले आहेत, त्यांचा माल जो होता शेतीमाल तो बियाणे महामंडळाकडे ते घेऊन चालले होते, मात्र डिझेल नसल्यामुळं दोनही ट्रॅक्टर सध्या बंद आहेत। सोबतच जिल्ह्यातले जे काही शेतकरी आहेत, इंधन नसल्यामुळं त्यांचे ते शेतीतले कामं जे आहेत ट्रॅक्टर अभावी रखडलेले आहेत। अनेक शेतकऱ्यांची नांगरणी सुरू आहे, वखरपाळी सुरू आहे किंवा इतरही कामं जी ट्रॅक्टरनं होत असतात ती कामं सध्या सुरू आहेत, मात्र डिझेल नसल्यामुळं संपूर्ण कामं जी आहेत ती रखडलेली आहेत। आता जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनीच या शेतकऱ्यांच्या या समस्येवरती तात्काळ तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल कसं मिळेल याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे आणि शेतकऱ्यांची सुद्धा तशी मागणी आहे। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.